नमस्कार करते दादा. इथं का आली आहेस तू? मला तुमच्याकडून मदत हवी आहे. आमच्याकडून काय हवंय तुला? माझा नवरा हवाय. त्याचे प्राण संकटात आहेत दादा. काही गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर तो मला भेटलाच नाहीये. फक्त तुम्ही आता त्याला वाचवू शकता. माझी मदत करा प्लीज. मी पदर पसरते तुमच्या पुढे. पसरू नकोस. आम्ही तुझ्या पदरात काहीही टाकू शकत नाही. दादा, तुझा नवरा जिवंत आहे का मेला आहे यात आम्हाला काहीही रस नाही. त्यामुळे आम्ही तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत काही करू ही आशाही ठेवू नकोस. असं का बोलताय दादा? मला आता फक्त तुमचा आधार आहे. तुम्ही माझ्याकडे अशी पाठ फिरवली तर मी कुठे जायचं? कुठेही जा. एवढं जग पडलंय, कोणी ना कोणीतरी मदत करेलच. पण तुम्ही इतक्या कठोरपणे का वागताय? प्रशांत तुमचाच कार्यकर्ता. तो आमचा कार्यकर्ता होता. आता त्या नालायक माणसाशी आमचा काहीही संबंध नाही. पण तुमची प्रशांतवरची मर्जी अशी अचानक का फिरली? काय केलंय त्यांनी? तो इतकी वर्ष तुमच्याशी एकनिष्ठ राहिला. तुमच्यासाठी काय वाटेल ते करण्याची तयारी दाखवली त्यांनी. मग काय चुकलं काय प्रशांतचं? त्याचं नाही, आमचंच चुकलं. शेवटी सापाला कितीही दूध पाजलं तरी तो ढसणार हे आमच्या लक्षातच राहिलं नाही. साप? आम्हाला मारायचा प्रयत्न केलेल्या माणसाबद्दल आणखी काय बोलायचं? प्रशांतला वेळोवेळी आम्ही मदत केली. खुनाच्या आरोपातून बाहेर काढलं, विश्वास टाकला, अभय दिलं. त्यांनीच आम्हाला मारायचा प्रयत्न केला. आमच्या जीवावर उठला तो. खोटं आहे. हे खोटं आहे दादा. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमचा जीव घेऊन प्रशांतला काय मिळणार? त्याने असं नाही केलं. तो असं करूच नाही शकत दादा. तू आणि प्रशांत काहीही करू शकता. कुठल्याही थराला जाऊ शकता. स्वतःच्या भावाच्या घरात राहून त्याचं कुटुंब संपवू शकता. आमचं काय? म्हणजे तुम्हाला बस. आणखी काही बोलायची आवश्यकता नाही. तू आणि तुझा नवरा यांच्याशी आमचा संबंध संपला. पुन्हा या घराची पायरी चढायची नाही. जर का आसपास कुठे दिसलात तर तू एक स्त्री आहेस हे सुद्धा आम्ही विसरून जाऊ. चालती हो? हो चालती. कुठे गेलेत काहीच कळत नाहीये. आपली मुलगी आजारी आहे, बायको घरामध्ये वाट बघतीये. ह्याचे ह्यांना काहीच नाहीये. आई, कुठे चित्रकलेचं प्रदर्शन वगैरे आहे का? कळलं नाही ते प्रदर्शन. त्या
चित्रकलेने आजपर्यंत काय दिले ह्यांना? तर काही नाही. घरामध्ये सगळं असताना नुसतं हातामध्ये ब्रश घेऊन बसतात आणि बाहेरचे मात्र फुक्कडचे गिळतायत. आई, तू त्यांच्या मित्रांना फोन करून बघितलास? अगं सगळ्यांना फोन केला ग, पण त्यांचा कुठेच पत्ता नाहीये. पण बाबा असं कोणाला न सांगता कुठे जात नाही ग. सानिका, म्हणून तर काळजी वाटते ना बाळा. आधीच आपले ग्रह फिरलेले आहेत, त्यातून हे. समीरा, बिचारी काम करता करता झोपली. एवढ्याशा वयात काय काय सोसायला लागणार आहे. खरं तर खेळायचे बागडायचे दिवस, ते सगळं सोडून रात्रंदिवस काम करायला लागतंय. तेव्हा तरी किती कठोर परीक्षा बघणार आहे ना, तूच जाणे. ताई, काय झालं? तर मलाच विचार, काय झालं? काम करताना झोपलं कोण होतं? ते काम करता करता माझा कधी डोळा लागला काही कळलंच नाही. चूक झाली माझी. चूक झाली? काम करण्याच्या नावाखाली झोपा काढता येतं तुला? आता हे सगळे कपडे खराब झाले असते तर नुकसान कोणी भरलं असतं? नाही, आता नाही झोपणार मी पुन्हा. काही नको, काही गरज नाहीये. पुरे झाली काम करायची नाटकं. जा झोप जा. एवढं काम संपते आणि मग झोपतेच आहे मी. तुला एकदा सांगितलं ना, जाऊन झोप. आयुष्यभर कामं करायचीच आहेत. जा झोप जा. आता माझ्या तोंडाकडे काय बघत बसलीस? तुला सांगितलं ना, जाऊन झोप. असं रात्रभर जागत राहशील आणि उद्या कारखान्यात जाऊन झोपशील. आणि अशाने आजारी पडलीस ना, तर तुझ्या उशाशी बसायला वेळ नाहीये मला. जा जाऊन झोप. हे वाराने झोप.
कुठे असतील प्रशांत? कुठे शोधू मी आता त्यांना? काय करू? कोणाकडे मदत मागू? दादा आणि उदय तरी मदत करतील असं वाटलं होतं, पण त्यांनीही पाठ फिरवली. तरी मी प्रशांतला सांगत होते, नका त्या उदयशी संबंध ठेवू, पण नाही, प्रशांतने माझं ऐकलंच नाही. कदाचित उदयनीच प्रशांतचं काही बरं वाईट झालं नसेल ना? नाही, हा असला विचार माझ्या डोक्यातच कसा आला? नाही, प्रशांतना काहीही झालेलं नाहीये. ते सुखरूप असतील, नक्की सुखरूप असतील. पण मग ते आहेत कुठे? त्यांनी कॉन्टॅक्टही नाही केला, काहीच कळलं नाही. पैशाच्या हव्यासापोटी मी स्वतःहून ही परिस्थिती ओढवून घेतली. पैशासाठी स्वतःच्या भावाचा घात केला, पण त्यामुळे काय मिळवलं? माझा मुलगाही माझ्यापासून लांब गेला आणि आता नवरा सुद्धा. एवढं सगळं होऊनही हाताला पैसा तर लागलाच नाहीये. सगळं संपलं आणि माझ्या आयुष्याची ही फरफट त्या लेखामुळे झाली आहे. तिच्यामुळेच माझं सर्वस्व नष्ट झालं. आजच्या माझ्या या अवस्थेला लेखाच कारणीभूत आहे. तिला मी सोडणार नाही सोडणार. माझ्या आयुष्याचं आता एकच ध्येय आहे, लेखाचा सूड. झाली का जात? माझी आठवण आहे ना समीरा, तुमची बायको. नाही म्हणजे शुद्धीवर आहात ना का दारूच्या नशेमध्ये सगळंच विसरलात? समीरा, अरे वा, आठवण आहे म्हणायची. काल तुम्ही कधी नव्हे ते दारू पिऊन आलात, अगदी झिंगत धडपडत घरामध्ये शिरलात. काल एवढं काय घडलं होतं की तुम्हाला दारूचा आधार घ्यावा लागला? ते म्हणजे हे बघा, मला खरं खरं उत्तर द्या. काल एवढं कसलं आभाळ कोसळलं होतं? हा, तुम्हाला एवढं कसलं फ्रस्ट्रेशन आहे सांगा ना. आता का गप्प बसल्यात? हे बघा, तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेत ना? प्लीज प्लीज काहीतरी बोला ना. का तुम्ही असं केलं? अहो सानिका आत्ताच एवढ्या मोठ्या आजारातनं उठले. तुमचं हे असं रूप बघून तिला काय वाटेल? तुम्ही ह्याचाही नाही का विचार केलात? समीरा, बास जा बघू इथनं. नाही जाणार मी. तुमचं उत्तर मिळाल्याशिवाय मी यातून हलणार नाहीये. बस. मी दारू प्यायलो पण कोणाचा खून नाही केलाय मी.
सगळेजण पितात जगात, मी सुद्धा प्यायलोय. मिळालं उत्तर तुला? आलं लक्षात. तुम्ही कलाकार आहात ना, आणि एक असे कलाकार ज्याचं आयुष्यामध्ये काहीही घडू शकलेलं नाहीये. असं म्हणतात की कलाकार आपलं अपयश दारूत बुडवतात, आणि ते तुम्ही अगदी सिद्ध करून दाखवलेत. समीरा बात. का आता का नाकाला मिरच्या झोंबल्या? पण हेच सत्य आहे, आणि तुमच्या ओरडण्याने ते सत्य बदलणार नाहीये. तेव्हा प्या, अजून प्या, आणि दारूमध्ये ती बुडून जा. तुम्ही आमच्या दोघींची पर्वा करायचीच नाही असं ठरवलंयत ना, मग तुमच्या मनाला एक तसं वागा. मी नाही तुम्हाला अडवणार. प्या ना, अजून प्या तुम्ही. बास समीरा बास. खूप बोललीस तू. मी काय बोलत नाही याचा अर्थ तू वाटेल ते बोलायचं तुम्हाला. तुम्ही वाटेल तसं वागा, आणि मी काहीच नाही बोलायचं. अजून काय काय सहन करावं लागणार आहे हे बघ जाणे. छान, उत्कृष्ट काम केलंस तो. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर तुला हे काम जमेल. काय केलेलं आहे कास तू? अगं ह्या डिझाईन प्रमाणे तुला मी कटिंग करायला सांगितलं होतं ना, मग हे काय केलंस तू? हे डिझाईन या डिझाईनशी मॅच होतं? लेखा, मी तुझ्याशी बोलतोय. हा, बाबा असं वागतील असं वाटलं नव्हतं. त्यांच्या मनातलं नक्की काहीतरी आहे, नाहीतर असे दारू नसते प्यायले. वरून तू विचारत का नाही त्यांना? आईंची अवस्था सुद्धा बघवत नाही रे निदान. बाबा, मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. ती बोलली, आता तूही बोल. तुम्ही असे का वागलायत याची मला पूर्ण कल्पना आहे. मला सांगा, आणखी किती दिवस तुम्ही एकट्यानेच हे सगळं सहन करणार आहात? मी आणखीन काय करू शकतो? अहो, दारू पिणं ही पळवाट आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीयेत, तर ते आणखीन वाढणार आहेत. माहिती आहे मला, पण हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. नाही सहन होत आहे मला. हे बघा, तुम्ही सानिकाचा प्रॉब्लेम लवकरात लवकर आईला सांगून का टाकत नाही आहात? त्यामुळे तिचे तुमच्याबद्दलचे गैरसमज वाढतील आणि आणखीनच प्रॉब्लेम्स निर्माण होतील. वरून तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? आणि सानिकाविषयी आईपासून काय लपवलं तुम्ही?
सानिका विषयी. सानिकाविषयी काय झालंय सानिकाला? नाही काय काही नाही झालंय सानिकाला. बाबा हो, कधी ना कधीतरी हिला कळणारच आहे ना. मग ते आत्ता सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? वरून माझी नाही हिंमत. तूच सांग. सानिकाला काय झालंय, कोणी सांगेल का मला? सांगतो, नीट ऐक. माझा विश्वासच बसत नाही. आणि एवढा मोठा प्रॉब्लेम तुम्ही सगळ्यांपासून लपून ठेवला. मी आणखीन काय करू शकतो? समीराचा आक्रस्ताळा स्वभाव तुला तर माहितीच आहे. सानिकाचं ऐकून जर का तिने काही करायचा प्रयत्न केला तर मला त्याची खूप भीती वाटते. बाबा हो, असं घाबरून आणखी किती दिवस तुम्ही गप्प राहणार आहात? मला सांगा, सानिकाला जर परत एखादा अटॅक आला तर आई सगळं खापर तुमच्यावर फोडणार आहे. बाबा वरून सांगतोय ते खरंय. अजूनही वेळ गेलेली नाही. सानिकाबद्दल सगळं काही तुम्ही आईना लगेच सांगून टाका. बाबा, आता त्यामुळे आईला हे सगळं लवकरात लवकर सांगायला हवं, आणि तेही तुम्हीच. नाही, तुम्ही दोघे काय म्हणताय ते पटतंय मला, पण माझा नाही धीर होणार तिला सांगायचा. अगं लेखा, मी तुला काय विचारतोय? असं पुतळ्यासारखी उभी राहू नकोस ग. हा मूर्खपणा तुला कोणी करायला सांगितलाय? मला मला वाटलं काय वाटलं तुला? हा, काय वाटलं? मला वाटलं की या चित्राप्रमाणे कापड कापण्यापेक्षा हे असं कापलं तर लई झाक दिसल. आणि जी मुलगी हा ड्रेस घालेल ती अजून सुंदर दिसल ना. गप्पा बैस, जास्त बोलू नकोस. तुला मी इथं कामावर कशासाठी ठेवलंय? हा, डिझाईन्स फायनल होतात त्याप्रमाणे कटिंग करायला, स्वतःचं डोकं चालवायला नाही. लेखा, जरा कुठे म्हटलं मी तुला की तू छान काम करतेस? झालं, स्वतःला ड्रेस डिझायनर समजायला लागलीस तू. काय? नाही, तसं नाही आहे. नाही तसं नाही, मग कसं? हा, अगं तुमच्यासारख्या मुलींचा ना हाच प्रॉब्लेम आहे, लगेच डोक्यात हवा जातो. माझंच चुकलं. उगाच एवढी मोठी जबाबदारी दिली मी तुझ्यावर. मूर्खासारखा विश्वास ठेवला मी. याची चांगलीच किंमत मला मोजावी लागणार लेखा. माझी चूक झाली, माफ करा मला. मला वाटलं असं कपड कापल्याने माझं काम आणखीन चांगलं होईल, म्हणून मी असं केलं. अगं तुझ्या चांगुलपणाचा मला किती मोठा नुकसान होणार आहे माहितीये का तुला? लेखा, हे ड्रेस डिझायनर पूनम मॅडमचं काम आहे. दरवेळेस ते विश्वासाने माझ्याकडे काम देतात. आता चिडून जाऊन त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं तर मी काय करू? सांग ना, काय करू? त्याशिवाय मार्केटमध्ये माझं नाव खराब होईल तर वेगळंच. माझं केवढं मोठं नुकसान होणार आहे माहितीये तुला लेखा? हा, आणि याला सर्वस्वी जबाबदार तू आहेस लेखा, तू. अगं आता रडण्यात काय फायदा लेखा? हा, दूर हो माझ्या नजरेतून. चल निघ.
काय चाललंय तेच समजेनासं झालंय. अजित सारखा समंजस माणूस दारू प्यायला. त्याच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. आम्हाला सुद्धा बाबांची खूप काळजी वाटते दादा. आता फक्त तुम्हीच समजावून सांगू शकता त्यांना. तुम्ही असे गप्प का आहात? तुम्ही बोलाल ना त्यांच्याशी? ते तर आम्ही बोलूच, पण आम्ही विचार करतो तो योगी पुरुषानं दिलेल्या दृष्टांताबद्दल. त्याचा शब्दन शब्द आमच्या कानात घुमतोय. कशाबद्दल बोलताय तुम्ही? लेखा आणि साहिल बद्दल. लेखा आणि साहिल म्हणजे? दगडाचं महत्व ज्याला कळतं त्याला मेल्यानंतर मातीत विलीन व्हायची भीती वाटत. सरनाईक घराण्यात असा माणूस अजून जन्माला यायचा आहे. तो जन्माला यायच्या आधी त्याची नांदी म्हणून मी कोणाला तरी पाठवलंय. मी ज्याला पाठवलंय त्या व्यक्तीचा नीट सांभाळ. घराण्याच्या मुळापर्यंत जाऊन हीच व्यक्ती सगळ्यांना एकत्र आणेल. खूप त्रास होईल, खूप अडचणी येतील, पण या व्यक्तीला दूर करू नका. ती तुमच्यासाठी बरंच काय करू शकते, पण तुम्ही तिच्यासाठी फक्त एवढंच करा, तिला कधीही अंतर देऊ नका. ती जर का तुमच्यापासून लांब झाली तर घराण्याचा सर्वनाश होईल. ती मुलं गेली आणि प्रॉब्लेम्सना सुरुवात झाली. तसे प्रॉब्लेम्स आधीपासून होतेच म्हणा, पण घरच्यांनी लेखा आणि साहिल घरातून जावेत म्हणून प्रॉब्लेम्स मुद्दाम उकरून काढले. आम्ही आधीपासून सांगितलं होतं त्या मुलांना घरातून घालवू नका, पण नाही, शेवटी व्हायचं तेच झालं. ती मुलं घरातून निघून गेली आणि आज संकट आपल्या समोर आव असून उभी आहेत. पण मग आता काय करायचं दादा? सगळं सुरळीत व्हायला हवं असेल तर लेखा आणि साहिलला लवकरात लवकर शोधून घरी आणायला हवं. हा एकच मार्ग आम्हाला दिसतोय. हॅलो मोहन शेठ. काय कसं काय चाललंय काम? एवढं चिडलात का? नाही तसं नाही, म्हणजे हो, इथूनच जात होते, म्हटलं बघावं माझं काम कुठपर्यंत आलंय ते. दॅट्स इट. काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? एनी टेन्शन? टेल मी प्लीज. नाही तसं नाही मॅडम. मॅडम आमच्याकडनं एक मोठी चूक झाली आहे मॅडम. म्हणजे तुम्ही जे डिझाईन दिलं होतं ना त्याप्रमाणे, म्हणजे हे बघा मॅडम,
मॅडम तुम्ही काही चिंता करू नका मॅडम. म्हणजे मी स्वखर्चाने हे पुन्हा व्यवस्थित करून देतो मॅडम. मॅडम प्लीज मॅडम. एक मिनिट. मॅडम कुणी केलं हे? मॅडम ह्या मुलीने. ह्या एवढ्याशा मुलीने हे सगळं केलं आणि तुम्ही तिला करू दिलत? मॅडम सॉरी मॅडम, म्हणजे आमचं चुकलंच मॅडम. म्हणजे तुम्ही जे डिझाईन सांगितलं होतं त्याप्रमाणे झालेलं नाही मॅडम. मी स्वखर्चाने पुन्हा व्यवस्थित करून देतो मॅडम. प्लीज तुम्ही काळजी करू नका मॅडम. हिला मी आत्ताच्या आता नोकरीवरून काढून टाकतो मॅडम. तुम्ही तिला कामावरनं काढून टाकाच. हो म्हणजे मी तिला माझ्याकडे कामावर घे. नाही मॅम, तुम्ही जे सांगता ना मी तसंच करतो. काय मॅम, काय म्हणालात? मोहन शेठ, शी हॅज डन अ मार्वलस जॉब. रिअली. अहो तिने या ड्रेसमध्ये जे काही चेंजेस केले आहेत ना त्यामुळे माझ्या ड्रेसला 4 चांद लागले. सिम्पली ग्रेट. तुम्हाला माहिती आहे हा ड्रेस मार्केटमध्ये धमाल उडवून टाकेल. लक्षात ठेवा. इट विल रॉक. माय गॉड, माझा विश्वासच बसत नाहीये. या एवढ्याच्या छोट्याशा मुलीनी हे एवढे सगळे चेंजेस केले. मॅडम तसं सांगायचं तर मुलगी फार हुशार आहे मॅडम. म्हणजे खूप लवकर प्रगती केली तिने. आणि तुमच्यापासून काय लपू मॅम, मी खूप खुश आहे तिच्या कामावर. अच्छा, म्हणून तुम्ही तिला कामावरनं काढून टाकणार होतात? नाही तसं नाही मॅम. काय नाव काय आहे तुझं? लेखा. लेखा. गुड, व्हेरी गुड. तू खूप चांगलं काम केलेस. मोहन शेठ, मला तुमच्याकडून एक फेवर हवा आहे. बोला ना मॅम, तुम्ही सांगेल ते करायला तयार आहे मी. हे बघा, ह्या मुलीमध्ये खूप टॅलेंट आहे. तुम्ही हिला माझ्याकडे द्या, मी माझ्याकडे काम करेन. हां हो, म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही मॅम. मग करणार ना माझ्याकडे काम? अगं अशी विचार काय करतेस? त्या खूप मोठ्या ड्रेस डिझायनर आहेत. त्यांनी स्वतःहून तुला ऑफर दिली आहे. अगं हो म्हणून टाक. नाही, मी तुमच्याकडं काम नाही करू शकत. मी नाही करणार तुमच्याकडे काम. अगं लेखा, तू वेडी आहेस का? तुला कळतं का तू काय बोलतेस? हा, ते एवढी तुला चांगली ऑफर देतेस आणि तू धुडकावतेस. लेखा, हे बघ, तुला पैशाचा काही प्रॉब्लेम वाटतोय का? अगं मी तुला या कामाचे अगदी चांगले पैसे देईन. नाही, पैशाचा काही बी प्रश्न नाही आहे. पण माझ्या अडचणीच्या वेळेस मोहन शेठांनी मला मदत केली. माझ्या खाण्यापिण्याचा प्रश्न सोडवला. मग त्यांच्याकडचं काम सोडून मी कसं जाऊ ना? कमाल आहे हा हिची. हिच्यासारखी मुलगी मी पहिल्यांदाच पाहते. अगं लेखा, या दुनियात स्वार्थासाठी एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाण्याची स्पर्धा असते. आणि तू खरंच लेखा, तुझ्या इतकी प्रामाणिक मुलगी मी पहिल्यांदाच बघतोय.
मोहन शेठ, एवढा चांगला विचार करणारी माणसं तुमच्याकडे कामाला आहेत. यू आर व्हेरी लकी. खरं मॅडम. लेखा, आता तुझ्यासाठी प्रगतीची दालनं उघडली जात आहेत. आता तू माघारी फिरू नकोस. मी तुला सांगतो लेखा, अगं उद्या तू खूप मोठी डिझायनर झाली तर मला त्यापेक्षा मुख्य अभिमानाची गोष्ट नसेल. खरंच सांगतो लेखा. जातो मॅडम बरोबर. लेखा, हे बघ, तू मोहन शेठनं फसवत नाहीयेस आणि ते तुला परमिशन देतायत की. लक्षात ठेव, प्रत्येक माणसाला प्रगतीचा आणि पुढे जाण्याचा अधिकार असतो आणि मी तुझ्यासाठी ही संधी देते. त्यामुळे स्वतःचा प्रगतीचा मार्ग बंद करून घेऊ नकोस. मग आता करणार ना माझ्याकडे काम? बाय, चालेल. मी करून तुमच्याकडे काम. गुड. साहिब, तुला माहितीये मला नवीन नोकरी लागली आहे. आता आपल्याला लई पैसे मिळणार आणि मी तुला लई शिकवणार. ताई, हे काय आणलंयस? हे पेढे आहेत. मग दे मला. थांब, आधी आपण देवाकडे ठेवूया. ये. काय चाललंय? दुर्गाताई, हे घ्या. मला नवीन नोकरी लागली आहे. तर पूनम मॅडम आहेत ना, त्यांच्याकडं. हे समजा तुमच्यामुळेच झालं आहे. आता खूप काम कर नीट. चला, आणि असं नका बसू. आता मन लावून काम करा. स्वयंपाक व्हायचा अजून. तांदूळ निवडायला घे.